आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल। आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल। लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राइब। शेतकरी नामदेव गोंधळे यांची 9वी पत्रकार परिषद प्रशासनाकडे न्याय मागण्यासाठी 9वी परिषद आयोजित केली। खूप कालावधीपासून लावंजे येथील जमीन विवाद प्रकरणी आपण लढा देत आहात। विविध ठिकाणी आपण पत्रकार परिषद आयोजित केलेल्या आहेत, उपोषणाला बसलेल्या आहेत। आज आपण पनवेल येथील भूमी अभिलेख या ठिकाणी आज पत्रकार परिषद देखील घेतलेली आहे। परत एकदा या सगळ्या बाबतीत जर सांगायचं झालं थोडक्यात काय सांगाल? इथं घेण्याचं कारण म्हणजे सदर फसवणूक ही याने मोठी चूक केलेली आहे। सदर जे आकारफोड झालेला आहे 21/9/2020 रोजी मोजणी झाल्यानंतर त्यात सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल केलेला आहे। हे मला आत्ताचे उपअधीक्षक प्रदीप जगताप साहेब ते मला वेळोवेळी भेटत आहेत व ते मला सांगत आहेत, गोंधळी ते मला आल्यावर चहा वगैरे पाजतात तिथे, गोंधळी तुम्ही बसा। आता मी हेच एवढंच करू शकतो का सदर चुकीचा आकारफोड पत्रक तुम्ही आव्हानित करा जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय अलिबाग येथे, आणि तसं मी आव्हानित केलेलं आहे। काय तुमचं असं म्हणणं आहे, तुम्ही वारंवार असं बोलायचे की चुकीची आकारफोड केल्या कारणाने हा तुमचा सगळा लढा होता, चुकीची आकारफोड आव्हानित करायची म्हणजे त्याला आव्हान द्यायचं ठरवलंय का? आव्हान म्हणजे जे मी जी जमीन विक्री केली होती विक्रांत गिरीश संसारे यांना, माझ्या दक्षिणेकडील हिश्श्यातून 14 गुंठे संपादित कॉरिडोर महामार्ग वसई विरार पनवेल अलिबाग हे 14 गुंठ्याचे त्यांना पैसे मिळत होते माझ्यातनं, कारण क्रॉस गेलाय, असा क्रॉस गेलाय, त्यामुळे काकाच्या हिश्श्यातनं फक्त 7 गुंठे पैसे मिळतात। आणि आता जे काकाचा आकारफोड आहे ते त्यांना दिलेलं आहे, कोणाला? विक्रांत गिरीश संसारे यांना। हे सगळ्यांनी षडयंत्र आखून कमी आजारी असल्यामुळे हा आजारातून बराच होणार नाही व काकांची जमीन देखील हा विक्री करून गेला। अगोदर अतिक्रमण होतं 9 ते 10 गुंठे, पण ज्यावेळी पोट हिस्सा मंजूर झाला त्यावेळी संपूर्ण हिस्साच काकांचा श्री परशुराम सीताराम गोंधळे यांचा 17.70 1 गुंठा वर्कस हे काकांचं रजिस्टर वाटणपत्र क्षेत्र आहे। हे 24/12/2021 रोजी श्री विक्रांत गिरीश संसाराच्या नावावर झालेलं आहे। म्हणजे मी ज्याला विकलेली आहे जमीन विक्री किती 19.35 गुंठे, पण 24/12/2021 रोजी संपूर्ण जमीन 38 गुंठे त्याच्या नावावर झाली। मग काकांना सातबारा राहिला कुठे? मग मी विक्री केलेल्या जमिनीचा वाढीव सातबारा, बोगस सातबारा श्री परशुराम सीताराम गोंधळे यांना करून दिलेला आहे। सदर चुकीचा आकारफोड नुसार त्याला आता 7 गुंठ्याचे पैसे मिळतात। याच्यावरून त्यांनी कप्रत नकाशातला, कारण कप्रत नकाशा कसा जो बालू सुर्वे याने आणला होता मोजणी झाल्यानंतर 3 दिवसात, त्याच्यात वरच्या भागात काकांच्या 2 अंक व माझ्यातला 1 अंक होता दक्षिणेकडे भागात। आणि फेरफार काय होतं साहेब? 18.70 दोघांना सारखंच आणि 0.65, पण पोट हिस्सा मंजूर झाल्यानंतर 17.70 सातबारा आकारणीमध्ये हे विक्रांत गिरीश संसाराच्या नावावर कसं झालं? हे 23/10/2023 रोजीचा आढावा बैठक, याच्यात मी प्रश्न विचारला कोणाला? विद्यमान तहसीलदार विजय तलेकर पाटील साहेबांना। त्यावेळी हे पण प्रदीप जगताप साहेब पण होते, भूमी अभिलेखचे ते पण होते ना। मला ज्यांनी आता मदत केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे साहेब यांना पण आमंत्रण होतं सदर जमिनीचं सत्य पत्रकार परिषद, ते साहेब काय आले नाहीत कामात व्यस्त असल्यामुळं, पण त्यांनी माझी नोकरी वाचवलेली आहे साहेब। तर मी काय म्हणतो, आता तुम्ही चुकीच्या आकारफोडला आव्हान देण्यासाठी अर्ज केलेला आहे का? हो। काय अर्ज केलेला आहे? त्याने असं आव्हान केलेलं आहे का बाबा चुकीचा आकारफोड म्हणजे माझ्याकडे हे आहेत सर्टिफाईड कॉपी, काकांचं 17.70 पान नंबर 415 आहे, आणि हे कोणाला दिलं? आता विक्रांत संसारला। काकांनी तर जमीन विक्री केलेली नाही असं ते अर्ज केला आहे, आणि त्याची कॉपी सगळीकडे दिलेली आहे नितीन ठाकरे साहेबांना। काही यांच्यावर सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल व खोट्या तक्रार केसेस हे सगळ्यांनी संगनमताने केलेलं आहे। आणि यांनी भूमी आपला सदुयम निबंधक पनवेल 3 वर्ग 2
यांनी तो बेकायदेशीर नकाशा स्वीकारलाच नको होता बघा. खरेदी खत पान नंबर 2539 वर हा नकाशा आहे. बरं मला परत सांगा की जर आता चुकीचे आकारफोड आहे असं ज्यावेळी तुम्हाला इथनं अधिकृतरित्या मिळेल तेव्हाच्या सगळ्याचा विषय मार्गी लागेल असं तुम्हाला वाटतं का? हा, त्यामुळे मी प्रांत साहेब यांना सांगितलं आहे का सदर कोर्टात केस आहे 270/2023 ने हा चुकीचा आकारफोड आव्हानित केलेला आहे. त्यामुळे यांना आता हे पैसे देऊ नये कॉरिडॉर महामार्गाचा. कोणाला? विक्रांत गिरीश संसारे व माझे काकाश्री परशुराम सीताराम गोंडले याचे. कारण केसचा निकाल लागल्याशिवाय कारण माझ्यावर यांनी फसवणूक केली आहे. या कामी माझे जवळजवळ 35-40 लाख रुपये संपलेले आहेत. मी पैसे काय संपवतो तर तो मला जमीन परत करायला तयार झाला. हे 3 वेळा झालं असं, पण तो काय परत करत नाही. हे सगळे माझे गाववाले षडयंत्र आखणारे येतात का नामदेव थोडक्यात आटपल, त्याला काही देऊ नका पैसे म्हणून त्यांना दिसू द्या ना. आता काय शेवट काय सांगाल तुम्ही? शेवटचं मी आता माननीय पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग यांच्याकडे पत्र गेलेलं आहे का नामदेवचा जो 13/6/2024 रोजीचं अलक्षवेधी उपोषण केलं होतं त्याच्या अनुषंगाने त्या काय कारवाई केली. तर त्यांनी ते पोलीस अधीक्षक यांना पत्र दिलेलं आहे का तुमच्या स्तरावरून तुम्ही त्यांचा हे करून माहिती घेऊन तुमच्या चौकशी घेऊन तुमच्या अनुषंगाने तुम्ही हे द्या. तर ते आता त्यांच्यावर गुन्हा नोंद करा असं मी सांगणार आहे. सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल, तलाठी कोटा रिपोर्ट व सिद्धार्थ नरेंद्र भल्ला आणि याने आणलेल्या चुकीच्या लेखी पुरुषीस काही काकांनी सही करायलाच नको होतं. चुकीच्या आकारफोड विषयी काय आश्वासन दिलेलं आहे का तुम्हाला इथे? हा, दिलंय ना प्रदीप जगताप साहेब यांनी. त्यांनी सांगितलेलं आहे का तुम्ही एकच करा, मी तुम्हाला सल्ला देईन का चुकीचा आकारफोड आव्हानित करा, सदर प्रांत साहेबाला द्या, त्यांना सांगा का तुम्ही यांचे पैसे देऊ नका, मग यांचा अटकून बसेल कुठेतरी. आणि तलाठी कोटा रिपोर्ट व चुकीची लेखी पुरुषीस काय 14/1/2021 रोजी मी अर्ज केला होता, पण तो अर्ज काकांचा आहे आणि 1900 क्षेत्र विक्री केले आहे हे मला माहीत आहे असं मराठीत लिहिलेल्या काकांनी सही करायलाच नको. हे कोणीतरी षडयंत्र आखणाऱ्यांनी त्यांना सांगितलेलं असावं असं मला वाटतं. काय झालेलं आहे, तुम्ही जेव्हा तहसीलदारकडे तुमचा अर्ज होता त्या अर्जामध्ये तुम्ही असं सांगितलं होतं की मागं घेतो नाही. मी सिद्धार्थ नरेंद्र भल्ला याच्यावर त्यांनी मला एक दम दिला होता, तो त्यातही माग घेतला. तुम्ही तिथे स्वतः मागे घेत आहोत म्हणूनच त्यांनी नाही, मी केस मागे नाही घेतली. मी सिद्धार्थ नरेंद्र भल्लाने माझ्यावर हे केला होता का नामदेव तू असं करतो तसं करतो, मला धमकी देतो, मी त्याच्यावरती केस मागे घेतली होती. तिथे तुम्ही लेखी स्वतः नाही ते प्रांताने सुद्धा हे केलेलं आहे का मी भल्लावरती केस भल्लाने मला दम भरला होता ना का तुम करो केस.